नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी रेल्वेची सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आज आपण पार्ट 3 पाहणार आहोत आणि पार्ट 3 मध्ये टाइप क्रमांक 5 व टाइप क्रमांक 6 ची काही उदाहरणे पाहणार आहोत। आणि मित्रांनो, उदाहरणे सोडताना आपण कोणत्याही सूत्राचा वापर न करता आपण प्रश्न सोडवणार आहोत। तर मित्रांनो, तुमच्या समोर स्लाइडवर टाइप क्रमांक 5 यामधील उदाहरण आता तुमच्या समोर दिसत असेल। पहिलं उदाहरण आपण सर्वप्रथम वाचूया। उदाहरण काय म्हणते समजून घेऊन आपण सूत्राचा वापर न करता आपण काय करणार आहोत, प्रश्न सोडवणार आहोत। तर पहा, प्रश्न काय म्हणतो, 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एका खांबाला किती वेळेत ओलांडते असं आपल्याला सांगितलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, रेल्वेची जी लांबी आहे ती किती आहे, 300 मीटर आहे व 200 मीटर लांबीच्या पूल म्हणजेच काय आहे, तर पुलाची लांबी किती आहे, 200 मीटर दिलेली आहे। आणि त्या ट्रेनची, त्या रेल्वेची जी स्पीड आहे, जो वेग आहे तो आपल्याला किती दिलेला आहे, 90 किलोमीटर प्रति तास। म्हणजे प्रत्येक तासाला ती रेल्वे, ते ट्रेन किती किलोमीटर धावते, 90 किलोमीटर धावते। तर आपल्याला सांगितलेलं आहे एका खांबाला किती वेळेत ओलांडते असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न जर आपल्याला विचारण्यात आला की आपण काय करायचं तुम्हाला सांगतो, ऐका। काय करणार, पहिलं सुरुवातीला रेल्वेची जी लांबी दिली ते लिहून घेऊ, 300 अधिक पुलाची लांबी आपल्याला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 200, ती लिहून घेऊन या दोघांची बेरीज करू। कशाची बेरीज केलेली आहे, रेल्वेची लांबी व पुलाची लांबी, या दोघांची आपण बेरीज करून घेतलो। आता बेरीज किती येणार, 300 आणि 200 होणार 500। या 500 ला विद्यार्थी मित्रांनो जी रेल्वेची स्पीड आहे त्या स्पीडनं आपल्याला भागावं लागेल, म्हणजेच भागिले 90 करून गुणाकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे गॉड गिफ्ट मिळालेलं आहे, गॉड गिफ्ट आपल्याला काय मिळालेलं आहे, 18/5 आपल्याला मिळालेला आहे। हे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये करायचं आहे मित्रांनो, कुठल्याच सूत्राचा वापर करायचा नाही। आपण काय केलो, तर रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी या दोघांचा जे बेरीज येईल ते बेरीज लिहिली, भागिले जे रेल्वेचा वेग आहे, स्पीड आहे ती लिहिली, आणि गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला जे गॉड गिफ्ट मिळालेलं आहे ते आपण लिहून घेतलो। आता काय करणार, जे कटत असतील ते कटवण्याचा प्रयत्न करू। पहा, 18 × 18 आणि 18×5 90। आता परत पहा विद्यार्थी मित्रांनो, 5 × 1 5 आणि 5×10 50 बरोबर आहे। मग कोण उरलं, 1 0, म्हणजेच याचा अर्थ वर झाले आपल्याला अंशामध्ये मिळाले 100 आणि भागिले किती मिळाले 5। आता 5 न जर 100 ला भागला तर 20×5 100, म्हणजेच उत्तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 20 सेकंद। हेच आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये मिळत आहे। याचा अर्थ प्रति तास वेगाने गेल्यास एका खांबाला किती वेळामध्ये ती ट्रेन ओलांडत आहे, 20 सेकंदामध्ये ओलांडत आहे। मित्रांनो, गणित सोडवताना आपण कुठल्याच सूत्राचा वापर केलेला नाही, फक्त प्रश्न समजून घेऊन आपण उत्तरे काढलेले आहेत। याच पद्धतीचा आपण आणखीन काही प्रश्न घेऊ, जेणेकरून तुमचे जर काही डाऊट असतील तर ते डाऊट क्लिअर होऊन जातील। आता पहा, मी पूर्ण प्रश्न वाचवण्याची सुद्धा गरज पडणार नाही, या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थी मित्रांनो। पहा,
रेल्वेची लांबी किती दिली 200 मीटर दिली। मग आपण उत्तरामध्ये काय करतो रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी अशा पद्धतीने आपण मांडून घेतलो। बरोबर आहे। पुलाची किती दिली 500 दिली म्हणून रेल्वेची 200 पुलाची 500 याचाच अर्थ 200 आणि 500 होतात 700। आता या 700 ला विद्यार्थी मित्रांनो त्या रेल्वेची जी स्पीड आहे किती आहे 90 किलोमीटर प्रति तास म्हणजेच 700 ला आपल्याला काय करावं लागेल भागिले 90 करावं लागेल आणि गुणिले आपल्याला काय करावं लागेल 18/5 करावं लागेल। हे 18/5 काय आहे गॉड गिफ्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात असू द्या। मग 18 × 1 18 18×5 90 बरोबर आहे। मग आता कोण उरलं पहा या ठिकाणी अंशामध्ये आपल्याला 700 दिसत आहे छेदामध्ये 5 × 5 म्हणजेच 5×5 25 म्हणा किंवा 5 × 5 दिसत आहे। मग आपण काय करू याला खाली लिहून घेण्याचा प्रयत्न करू। आपण असं लिहू 700/5 × 5। आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण भागलं तर काय येईल तर पहा 5×1 5 5×1 5 जर 7 मधून 5 गेले तर उरले किती 2 म्हणजेच या ठिकाणी उरले 20 झाले म्हणजेच 20 झाल्याच्या नंतर 5×4 20 0 ला 0 याचा अर्थ अंशामध्ये आपल्याला मिळत आहे ते 140/5। परत आपल्याला आता काय करावं लागणार आहे 5 ने 140 ला भागावं लागणार आहे म्हणजेच 28 च्या पाड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 140 येते म्हणजेच मी डायरेक्ट आता उत्तर लिहिणार की 5 न जर आपण 140 ला भागलो तर उत्तर येणार 28 कारण 28×5 140 म्हणून या ठिकाणी मी 28 असं उत्तर लिहिलेलं आहे। याचा अर्थ ती रेल्वे त्या एका खांबाला किती वेळामध्ये ओलांडत आहे 28 सेकंदामध्ये ओलांडत आहे आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये उत्तर मिळत आहे। मित्रांनो कुठल्याच सूत्राचा वापर न करता फक्त लॉजिक लावून किंवा प्रश्न समजून घेऊन आपण उत्तर काढत आहोत। पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो पहिलं प्रश्न वाचून घ्या। प्रश्न जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितरित्या कळाला की तुम्ही अगदी सहजरित्या कुठल्याही सूत्राचा वापर न करता तुम्ही प्रश्नांची उत्तरे सोडवू शकता। आता रेल्वेची लांबी आपल्याला किती दिलेली आहे 350 म्हणजेच 350 हे या ठिकाणी लिहून घेऊ अधिक जे पुलाची लांबी आहे ती किती आहे 450 हे पण या ठिकाणी लिहून घेऊन या दोघांची काय करू बेरीज करू। आता पहा 400 300 700 आणि वरचे 50 50 म्हणजेच उत्तर आलं 800 बरोबर आहे। आता या 800 ला विद्यार्थी मित्रांनो रेल्वेची स्पीड आपल्याला किती दिसत आहे 45 किलोमीटर प्रति तास असं आपल्याला सांगितलेलं आहे। मग 800 ला 45 न भागू आणि गुणाकारामध्ये आपण काय करतो आपल्याला गॉड गिफ्ट काय मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 18/5 मिळालेला आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 18/5 मिळालं। मग आता कट आपल्याला करताना विद्यार्थी मित्रांनो पहा 18 च्या पाड्यामध्ये आपल्याला 45 येत नाही। मग आता काय करणार तर या ठिकाणी थोडं लॉजिक लावायचा। आता लॉजिक काय लावणार 9 2 18 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 2 उरलं आणि 9×5 45 बरोबर आहे। मग आता तुम्ही पाहू शकता काय करणार या ठिकाणी 9×5 45 या ठिकाणी 5 उरलेला आहे। आता 5 न आपण 800 ला भागून घेऊ 5 न आपण 800 ला भागून घेऊ म्हणजेच 5×1 5 पहा विद्यार्थी मित्रांनो 5×1 5 किती उरले 3 5×6 30 आणि 0 ला 0। आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उरलेले आहेत अंशामध्ये 160 × 2 आणि भागिले किती उरले 5। आता विद्यार्थी मित्रांनो पहा 5 न जर आपण 160 ला भागलो तर उत्तर काय निघल आपण पाहू। पहा 5×1 5 5×2 10 5×3 पहा 5×3 15
1 उरला, 5 दोन्ही 10, म्हणजेच उत्तर आपल्याकडे काय मिळत आहे 32 गुणिले 2 म्हणजेच 32 दोन्ही 64 सेकंद। विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्याला 64 असं दिसत आहे, म्हणजेच त्या रेल्वेला त्या खांबाला ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतील 64 सेकंद लागतील। अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे काढू शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर स्लाइडवर आणखीन एक याच पद्धतीचा प्रश्न आलेला आहे। आता प्रश्न काय म्हणतो, तुम्हाला आता प्रश्न माहित झाला असेल, पूर्ण प्रश्न वाचवायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही। विद्यार्थी मित्रांनो पहा, रेल्वेची लांबी किती आहे 420 मीटर अधिक त्या पुलाची लांबी किती आहे 180 मीटर। या दोघांची आपण काय करणार आहोत बेरीज, 400 आणि 100 500, या 80 आणि 20 100 म्हणजेच 600, या सर्वांची बेरीज किती आली 600 मीटर आलेली आहे। आता या 600 मीटरला विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार बरं, तर जो आपला स्पीड आहे, जी स्पीड आहे त्याने भागणार, पण भागण्याच्या पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, गॉड गिफ्ट काय आहे 18 भागिले 5, 18 एक 18, 18 त्रिक किती होणार 54 होणार। आता पहा विद्यार्थी मित्रांनो 5 एक 5, 5 एक 5, तुम्ही पाहू शकता 5 एक 5, त्यानंतर किती उरले 1 उरले, म्हणजेच 5 दोन्ही 10 0। आता आपल्याला अंशामध्ये दिसत आहेत 120 भागिले 3, 3 परत 120 ला भाग द्या, 3 एक 3, 3 चौक 12, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 40 सेकंद, आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे। बघा कुठल्याच आपण सूत्राचा वापर न करता मित्रांनो आपण अगदी सहजरित्या फक्त डोकं वापरून किंवा लॉजिक लावून आपण प्रश्नांची उत्तरे काढत आहोत। विद्यार्थी मित्रांनो आता आपण टाइप आपली चेंज करणार आहोत। आपण यापूर्वी 5 टाइप क्रमांक 5 मधील काही उदाहरणे पाहिलेली आहेत। आता आपण टाइप क्रमांक 6 मधील उदाहरण पाहणार आहोत। पण मित्रांनो टाइप क्रमांक 6 मधील उदाहरण पाहण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना नक्कीच देऊ इच्छितो की मी जे लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या लेक्चरला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करायला विसरू नका। आता विद्यार्थी मित्रांनो आपण टाइप क्रमांक 6 मधील उदाहरण पाहणार आहोत आणि त्याला कोणतं लॉजिक लावता येईल हे आपण पाहणार आहोत। आता काय करायचं पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सुरुवातीला वाचून घेऊ आणि त्यानंतर मग आपण लॉजिक वर आपल्याला चर्चा करू की लॉजिक कोणतं लावता येईल। आता पहा प्रश्न काय म्हणतो, 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कशाची लांबी विचारलेली आहे बोगद्याची, आणि आपल्याला रेल्वेची लांबी काय केलेली आहे दिलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो पहा अशा सिच्युएशन मध्ये सूत्र न वापरता किंवा अशा कंडिशन मध्ये सूत्र न वापरता आपण गणित कसे सोडवायचे, तर एखाद्याची लांबी दिलेली असेल आणि दुसऱ्याची लांबी काढायची असेल तर मित्रांनो जी दिलेली लांबी आहे ती आपल्या कुठल्याच कोणत्याच कामाची नाही, म्हणून त्याला आपण आता सध्या बाजूला ठेवणार आहोत। मग आता आपल्याला त्या बोगद्याला म्हणजे त्या गाडीची स्पीड किती आहे 72, ती स्पीड आपण जशास तसं खाली लिहून घेऊ। गुणाकारामध्ये त्या 72 किलोमीटर पर तासाने जर ती गाडी गेली तर त्या बोगद्याला किती सेकंदामध्ये ओलांडत आहे 30 सेकंदामध्ये ओलांडत आहे, हे आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून गुणाकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं गॉड गिफ्ट 5 भागिले 18 हे आपण लिहून घेऊ। आता काय काय लिहिलंय हे परत एकदा पहा।
मी काय सांगितलं तुम्हाला की एखाद्याची लांबी दिलेली असेल आणि दुसऱ्या घटकाची लांबी आपल्याला काढायला सांगितलेली असेल तर जी दिलेली लांबी आहे ते सध्या आपल्याला कोणत्याच कामाची नाही. मग काय करणार, आपण त्या रेल्वेची स्पीड घेतलेली आहे. स्पीड आपल्याला किती आहे, 72 असं आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्या 72 किलोमीटर पर आवर न जर ते रेल्वे समोर जात असेल तर त्या बोगद्याला किती सेकंदामध्ये ती ओलांडत आहे, 30 सेकंदामध्ये. म्हणून या ठिकाणी आपण 30 घेतलेला आहे. आणि गुणाकारामध्ये आपण काय लिहिलं, गॉड गिफ्ट 5/18. आता भाग देऊन घेऊ विद्यार्थी मित्रांनो. पहा, 18 × 1 18, 18 चोक 72. कोण उरलं, 4 × 30 × 5 हे आपल्याकडे या ठिकाणी उरत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, 4 त्रिकम 12 आणि 12 पंचे 60 म्हणजेच 60 आणि हे या ठिकाणचा 0 म्हणजेच किती झाले, 600. आता विद्यार्थी मित्रांनो जे उत्तर आपलं 600 आलेलं आहे, या 600 मधून 600 मधून दिलेल्या रेल्वेची लांबी आपल्याला काय करावं लागेल, वजा करावी लागेल. म्हणजेच 600 मधून जर दिलेल्या रेल्वेची लांबी 250 मीटर वजा केलो तर उत्तर आपल्याकडे येईल 350 मीटर. आणि हे 350 मीटर काय आहे, तर बोगद्याची लांबी आहे. हे 350 मीटर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये मिळत आहे. बघा, कुठल्या सूत्राचा आपण वापर केलाय का हो, कुठल्याच सूत्राचा वापर न करता फक्त आपण लॉजिक लावत आहोत आणि लॉजिक लावून आपण गणित सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परत आपण याच पद्धतीचं समोर एक गणित पाहणार आहोत. प्रश्न काय म्हणतो, प्रश्न आपण वाचून घेऊ. प्रश्न वाचवला रे वाचवला की आपल्याला उत्तर आलं पाहिजे. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय म्हणतो, 300 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 40 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेची लांबी दिलेली आहे पण बोगद्याची लांबी दिलेली नाही. मग आता रेल्वेची लांबी सध्या घडीला सुरुवातीला आपल्या कोणत्या कामाची आहे का, तर अजिबात नाही. मग आता काय करणार, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करू, त्या रेल्वेची जी स्पीड आहे ते किती आहे, 90 किलोमीटर प्रति तास, ते लिहून घेऊ. गुणाकारामध्ये ती रेल्वे त्या बोगद्याला किती सेकंदामध्ये ओलांडून समोर जात आहे, 40 सेकंदामध्ये. म्हणून गुणाकाराच्या स्वरूपामध्ये 90 × 40 असं आपण मांडून घेतलं. मग समोर आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, गुणाकारामध्ये काय लिहू, अहो गॉड गिफ्ट लिहिणार. गॉड गिफ्ट काय आहे बरं, आपला 5/18 आहे. बरोबर आहे. मग आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो, जे कटतील त्याला कटवणार. मग 18 × 1 18 आणि 18 × 5 90. कोण उरलं, 5 × 40 × 5 असं आपल्याकडं उरलेलं आहे. आता 5 चोक 20 आणि 20 × 5, 20 5 100 आणि या ठिकाणचा 1 0 म्हणजेच 1000 हे उत्तर आपल्याकडे आलेलं आहे. पण 1000 उत्तर आपलं फायनली आहे का, नाही, अजिबात नाही. मग काय करणार विद्यार्थी मित्रांनो, आलेल्या 1000 मधून आपण आपल्या रेल्वेची काय करणार आहोत, लांबी वजा करणार आहोत. आता आलेल्या 1000 मधून आपले 300 मीटरची रेल्वेची लांबी जर आपण वजा केलो तर उत्तर आपल्याकडे किती मिळणार, 700 मीटर. 700 मीटर काय आहे, बोगद्याची लांबी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये मिळते. हे 1000 काय आहे, तर एकूण लांबी आहे विद्यार्थी मित्रांनो. एकूण लांबी मधून आपण जर आपल्या दिलेल्या रेल्वेची लांबी वजा केलो तर ऑटोमॅटिकली आपल्याला बोगद्याची लांबी मिळून जाईल. याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू. पहा,
तुमच्या समोर स्लाइड वर प्रश्न आलेला आहे। प्रश्न काय म्हणतो, 450 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 1 मिनिट 12 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी काढा। आता प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पाहिल्याच्या नंतर काही विद्यार्थी घाबरून जातील की सर यापूर्वीचे जे उदाहरण घेतले होते त्या उदाहरणामध्ये फक्त सेकंदामध्ये आपल्याला सांगितलं होतं, पण या ठिकाणी मिनिट व सेकंद दोन्ही दिलेलं आहे। अशा ठिकाणी अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, तर विद्यार्थी मित्रांनो घाबरायची आवश्यकता नाही। पहा आपल्याला कशाची लांबी काढायला सांगितलं, बोगद्याची। कशाची दिलेली आहे, रेल्वेची। रेल्वेची सध्या आपल्याला काही काम आहे का, नाही, सोडा बाजूला त्याला। मग काय करणार, रेल्वेची स्पीड किती आहे बरं, 90 किलोमीटर प्रति तास। मग आता आपण काय करणार, 90 गुणिले जे आपल्याला हे दिलं होतं काय सेकंदामध्ये किंवा मिनिटामध्ये जे आपल्याला सांगितले। आता पहा या मिनिटाला आपण सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेऊ। एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 आणि हे सेकंद आपले किती आहेत, 12। 60 आणि 12 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 72 सेकंद झालं। आता गुणाकारामध्ये आपण काय लिहिणार, आपलं गॉड गिफ्ट लिहिणार विद्यार्थी मित्रांनो। काय लिहिणार बरं, गॉड गिफ्ट। तुम्हाला माहित आहे गॉड गिफ्ट आपलं काय आहे सांगा बरं, 5/18 आहे। काय आहे, 5/18। आता विद्यार्थी मित्रांनो पहा काय करणार, 18 1 18 आणि 18 5 90। मग काय करणार, 5 गुणिले 72 गुणिले 5 असं आपल्याकडे उरलेला आहे, बरोबर आहे। मग आता आपण काय करणार आहोत मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर पहा या दोघांचा आपण काय करू, गुणाकार करून घेऊ, किंवा मग 5 5 25 गुणिले 72 असं पण आपण करू शकतो। पण मी गुणाकार कसा करणार पहा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 5 दोन्ही 10, 10 ला 0, हातचे 1, 7 5 35, 35 आणि 1 होताच 36, म्हणजेच 72 गुणिले 5 उत्तर किती आलं, 360 आणि गुणिले परत काय करू, 5 करू विद्यार्थी मित्रांनो 5। आता पहा जर 5 केलं तर काय होणार, 5 0 0 आणि 5 सखत 30, पहा 5 सखत 30, 30 ला परत 0, हातचे आले किती आले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, म्हणजे एकूण लांबी आपल्याला किती मिळाली, 1800 मिळालेली आहे। किती मिळालेली आहे, 1800। आता या एकूण लांबी मधून विद्यार्थी मित्रांनो आपल्या रेल्वेची लांबी किती आहे, हो 450 आहे। मग 450 तुम्हाला काय करायचं आहे बापू, फक्त वजा करायचा आहे माय पिल्ल्या। मग आता वजा कर, 1800 मधून 450 गेले तर माझा राजा 1350 उत्तर येते माय पिल्लू, बघ 1350 मीटर। आणि हेच तुला तुझ्या ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर दिसत आहे 1350। मित्रा 1350 कोणाची लांबी आहे रे, बोगद्याची लांबी आहे। रेल्वेची लांबी दिलेली होती, बोगद्याची तुला काढायची होती आणि तो सूत्राचा कुठलाही वापर न करता काढलेला आहेस विद्यार्थी मित्रा। म्हणूनच म्हणतोय आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घे, कारण अशा पद्धतीचे गणित आपण रोज अपलोड करत असतो। याच पद्धतीनं आपण आणखीन एक उदाहरण पाहू मित्रा। काय करणार बघ, रेल्वेची लांबी किती आहे, 500 मीटर म्हणजे रेल्वेची लांबी, पण ती आपल्या आता सध्या काही कामाची आहे काय राजा, कुठल्याही कामाची नाही। मग आपण काय करणार, तुला माहित आहे आपण सूत्राचा वापर करत नाही या गणितामध्ये। मग आता सूत्राचा वापर न करता आपण उत्तर कसे काढू राजा, बघ बोगद्याची लांबी आपल्याला काढायची आहे, रेल्वेची लांबी मित्रा दिलेली आहे। मग काय करणार, रेल्वेची स्पीड किती आहे माय पिल्लू, 108 किलोमीटर प्रति तास आहे। मग लिहिला गुणिले काय करतोस, तर सेकंदामध्ये जे काही वेळ दिलेला आहे ते बघ मित्रा। तुला प्रश्नामध्ये 2 मिनिटे असं सांगितलेलं आहे, तो म्हणशील मास्तर इथं तर मिनिटामध्ये दिलंय आणि तुम्ही तर आम्हाला
सेकंदामध्ये सांगता हो राजा, मग गुणाकारामध्ये त्या मिनिटाला सेकंदामध्ये कर. एका मिनिटाला 60 सेकंद असतात, तर 2 मिनिटाचे किती होतात? 120 सेकंद होतात मित्रा. आणि गुणिले तुला आपल्या महादेवानं, आपल्या देवानं एक गॉड गिफ्ट दिलेलं आहे. काय दिले राजा? तर 5/18 दिलेले आहे. काय दिलेलं आहे? 5/18. मग पिल्लू 18 न भाग. आता 18 × 18, 18 सख, 18 सख 108. कोण उरलं? 6 गुणिले 120 गुणिले 5 असं तुझ्याकडं उरत आहे. आता मित्रा बघ, 5 सख 30, लिहित 30 गुणिले 120. आता बघ 12 किती होतात? 36 होतात. 12 36, 2 0 ला 2 0. याचा अर्थ मित्रा तुझी एकूण लांबी मिळाली 3600 म्हणजेच 3600. आता एकूण लांबी मधून तुला काय काढायचं आहे राजा? बोगद्याची लांबी काढायची आहे. मग एकूण लांबी मधून दिलेली जी रेल्वेची लांबी आहे राजा 500, ती काय करून टाक? वजा करून टाक, काढून टाक. टाक टाक टाक. आता बघ मित्रा, बघ 3600 मधून 3600 मधून 500 वजा करालास करत आहेस, तर उत्तर येणार 3100 म्हणजेच 3100. ही 3100 लांबी पिल्लू कशाची आहे? बोगद्याची आहे. आणि हेच आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे मित्रा, 3100. पाय, आपण या लेक्चर मध्ये 2 प्रकार शिकलेले आहेत मित्रा, पण त्या दोन्ही प्रकारामध्ये तू पाहिला असेल मित्रा की या दोन्ही प्रकारामध्ये तुला सहजरित्या समजला असेल की आपण कुठल्याच सूत्राचा वापर न करता राजा गणित सोडवलेले आहेत. अशा पद्धतीचे जर गणित सोडवायचे असतील तर नक्कीच लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घे आणि तुझ्या जवळच्या 4-2 मित्राला आपलं चॅनल शेअर कर, आपली लिंक शेअर कर. त्यांचा पण फायदा होऊ दे आणि या गरीबाचा पण फायदा होऊ दे मित्रा. धन्यवाद. परत एकदा भेटू पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद.